तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉगमध्ये। नशीब आपलं काय चांगलं नाही आहे, पाऊस जोरदार आला। त्याच बिल्डिंगच्या खाली थांबलो आहे आणि या बिल्डिंगच्या खाली बघा तोफ आहे एक। मित्रांनो आलो आहे मी त्या रोमिओ ज्युलियटच्या इथे, हे बघा बंद आहे, फोटो वगैरे पण नाही आतमध्ये। हाच तो ब्रिज आहे जो 100 BC मध्ये बनवलेला। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉगमध्ये। आता किती ब्लॉग झालेत ते माहीत नाही मला, त्याच्यामुळे नंबर नाही सांगत आहे। बट आता आलो आहे मी वेरोनामध्ये। इटलीमध्येच एक लोकेशन आहे छोटंसं, वेरोना करून वेनिसला जाताना लागतं हे। जर तुम्ही मिलानवरून जात असणार तर मग मी ट्रेन पकडून आलो इथे, एक स्टॉप घेतला मध्येच वेनिसच्या अगोदर, आणि पुढचे व्लॉग्स वेनिसमध्ये असतील। बट चांगला आहे टाऊन, फिरण्यालायक आहे एकदम। पाऊस पण पडतो आहे जोरदार, पावसाळा सुरू झाला आहे आणि आत्ताशी मार्च महिना चालू आहे। आणि माझ्यासमोर बघा काय व्ह्यू आहे, हे तुम्हाला माहीतच असेल, ग्लॅडिएटर्ससाठी फेमस आहे, म्हणजे फायटिंग व्हायची आतमध्ये। बट हे जास्त फेमस नाही आहे, रोमचं जास्त फेमस आहे ॲक्च्युली। पण एक असा फॅक्ट आहे आपल्याकडे की रोमपेक्षा एक 60 का 70 वर्ष जुना हा वाला अरेना आहे। म्हणजे सध्या तरी बंद आहे, काहीतरी आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे। याला 2000 वर्ष झाले, 2000 वर्ष अगोदरचं हे कन्स्ट्रक्शन आहे। तर तुम्हाला वॉक अराउंड देईन। पाऊस वाढला आहे जोरदार तर बघू वन डे इन वेरोना कसा होतो आपला। चला, चांगलं नाही आहे, पाऊस जोरदार आला। मग आता पावसामध्येच टूअर सुरू। ही बिल्डिंग आहे समोर, काय माहिती कसली आहे, यांचं काहीतरी म्युन्सिपल ऑफिस वगैरेच असेल। एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स इकडे ह्याच्यासाठीच यूज केले जातात। आणि इथे मागे कॅसल आहे, छोटा जुना आहे भरपूर। त्या कॅसलमध्ये इकडची सर्वात जुना ब्रिज पण आहे। सो तिकडे पण जाऊया, माहिती नाही ओपन आहे की नाही, बघू। आता पावसासाठी जरा जुगाड करतो, थांबतो। खतरनाक पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो। मग आता त्याच बिल्डिंगच्या खाली थांबलो आहे आणि या बिल्डिंगच्या खाली बघा तोफ आहे एक, म्हणजे काहीतरी म्युझियम वगैरे असेलच। वरती दिले बरेच काय झेंडे दाखवलेत, तोफ आहे। आता पाऊस थांबला की मग जातो। जोरदार पाऊस पडतोय इकडे, पावसाचा काही भरोसा नाही युरोपमध्ये, कधी पाऊस सुरू होऊन जातो। सीन असा आहे मित्रांनो की आता समर सुरू होणार आहे आणि समर सुरू व्हायच्या अगोदर या लोकांनी सगळंच कन्स्ट्रक्शनमध्ये काढलं आहे, कारण की समरमध्ये भरपूर गर्दी होते अशा सगळ्या लोकेशन्सवरती, हिस्टॉरिक लोकेशन्सवरती। त्याच्यामुळे हा अरेनासुद्धा बंद आहे। आणि इकडे एक स्पेशल स्पॉट आहे, एक घर आहे तिकडे, रोमिओ अँड ज्युलियट तुम्हाला माहीतच असेल, त्यांची ती स्टोरी तिकडून आलेली आहे। सो शेक्सपियरनी ती स्टोरी कुठून तरी उचललेली होती, कोणी अजून एकाने उचललेली होती। तर मेन स्टोरी या म्हणजे त्या घरातून आहे। चॅपेलो काय कॅपेलो असं घराचं नाव आहे, घराण्याचं नाव आहे फॅमिलीचं, तसं आपण सरनेम बोलतो ना तसं, कॅपेलो काहीतरी असं त्यांचं आहे सरनेम। तर तिकडे ते सुद्धा बंद आहे, ते सुद्धा त्या लोकांनी कन्स्ट्रक्शनसाठी काढलं आहे। आणि बघूया आता कुठपर्यंत आपल्याला शूट करायला भेटतं तिथे आतमध्ये। गेटच लावलं आहे त्यांनी प्रॉपर, आता जास्त काही ठिकाणं नाही आहेत। एक ब्रिज दाखवू शकतो जुना, तो इकडेच आहे जवळ, बघूया। पाऊस थांबू दे, पाऊस पडून गेलेला आहे, थांबलाच एकदम। आणि आता मी जातो आहे माझ्या सेकंड लोकेशनला, म्हणजेच ते रोमिओ अँड ज्युलियटचं जे घर आहे तिकडे। तर हे बघा, तुम्हाला सांगतो ना कन्स्ट्रक्शन चालू आहे, सगळं बंद करून ठेवलं आहे बघा, कन्स्ट्रक्शन।
बाकी यांचं आर्किटेक्चर कडक आहे एकदम रोमन, जुन्या काळातली बिल्डिंग तसेच ठेवले. पाऊस आहे तरी जातो फटाफट त्या घराच्या इथे, बघूया केवढं भेटेल. हे बघा मित्रांनो, सगळीकडेच त्यांनी बॅरिकेड्स लावून ठेवलेत आणि हा एकच एक थोडासा पार्ट आहे, बाकी सगळा पडला वाटतं. एवढाच एक छोटासा एक वॉल राहिला, बाकी कुठेच अशी वॉल नाही पूर्ण अरेनामध्ये. बस चला. युरोपमध्ये मित्रांनो सर्वांना आहे ना बाहेर बसून जेवायला भरपूर आवडतं आणि त्याच्यामुळे रस्त्यावरती तुम्हाला सीट्स वगैरे दिसतील, माझ्या मागे पण दिसतील आता जाताना. हे बघा, ह्याला बोलतात टॅरेस बोलतात. सो बेसिकली काय आहे की रस्त्यावरती बसून तुम्ही जेवू शकता रेस्टॉरंटच्या समोरच. फन आहे ते, पण रात्रीचं एकदम चांगलं वाटतं, वेदर वगैरे चिल एकदम. मित्रांनो आलोय मी त्या रोमिओ ज्युलिएटच्या इथे. हे बघा बंद आहे, फोटो वगैरे पण नाही. आतमध्ये एकदम आतमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि भरपूर गर्दी आहे. मार्केटला जाऊया समोर. स्टोरी अशी आहे की इकडून ते रोमिओ ज्युलिएटचं कहाणी, लव्ह स्टोरी उचललेली होती आणि शेक्सपियरनी उचलून लव्ह स्टोरीचं बुक बनवलेलं, फेमस झालं. आणि तिकडे ज्युलिएटची एक स्टॅच्यू वगैरे लावला आहे, ते गुड लकसाठी लावलं आहे. बरेच काय असे प्रकार आहेत आतमध्ये गुड लकसाठी. हा बघा मार्केट स्क्वेअर वेरोनाचा, आणि छोटीशी अशी तिकडे आतमध्ये घरामध्ये ना गॅलरी पण आहे, ज्या गॅलरीमध्ये ज्युलिएट यायची आणि रोमिओ तिला भेटायला असा म्हणजे गॅलरी चढून जायचा शाहरुख खानसारखा. तर मग आहे अशी स्टोरी आणि लोक आता बघायला जातात, ती गॅलरी बघायला जातात. त्याच्यानंतर तिकडे तिचा स्टॅच्यू लावला आहे. ॲक्च्युअल स्टॅच्यू नाही आहे तो, तशी दिसायची नाही, एक असंच बनवलं आहे, स्टोरी टेलिंग अट्रॅक्शन. तर आहे सीन असा. चला आता तुम्हाला अजून एक जुना ब्रिज दाखवतो. मित्रांनो पावसातच आता टूर सुरू आहे आपला आणि चाललो आता मी थर्ड लोकेशनला, जे की इकडचा सर्वात जुना ब्रिज आहे, पॉइंट पेत्रा करून. आणि त्याला जायच्या अगोदर असं मस्त एक छोटंसं मार्केट लागतं, मस्त एकदम मार्केट आहे. स्मार्ट सिटी, सगळं तुम्हाला इथे सुविनियर वगैरे सगळं भेटेल सिटी सेंटरमध्ये. आणि कन्स्ट्रक्शन पण एकदम मस्त, एकदम जुन्या काळातलीच घरं आहेत. इटली तुम्हाला आवडेल जर तुम्ही इकडे आलात तर. वेरोनामध्ये मिलानपेक्षा बेटर आहे. मिलानमध्ये जास्त काय नाही फिरण्यासाठी, एक दोन गोष्टीच आहेत इथे बघण्यासारखं आहे चांगलं. बरं आहे. हे बघा मास्क वगैरे पण आहेत चांगले चांगले. महाग असतील पण मास्क वगैरे, इंडियावरून येणार लोक तर मग त्यांना महागच वाटेल. युरोपमध्ये तुम्ही कमवत असाल तर काय नाही, 10-20 युरो. हे बघा फाउंटेन आणि वरती बघा ग्राफिटी, ही जुनी ग्राफिटी आहे. शॉप्स आहेत. आपला बाजार लागला आहे, गुरुवारचा बाजार. असा बाजार लागला. एकदम गल्ल्या आहेत, एकदम मस्त आहे. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि एकदम ब्युटिफुल रस्ते आहेत. एक मिक्स बोलू शकतो आपण व्हेनिस आणि मिलानचा.
न्यू कन्स्ट्रक्शन पण आहे, ओल्ड पण आहे. मित्रांनो, काही काही घरं असं वाटतात पोर्तुगीज आर्किटेक्चर टाईपची बनवलेली आहेत. जर तुम्हाला पण असं वाटत असेल तर नक्कीच सांगा. पोर्तुगीज इन्व्हेडर्स इकडे तर नव्हते आले असं वाटत नाही मला, आलेले की. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट्समध्ये, काय सीन आहे. कारण की थोडं असं पार्ट असं वाटतं की पोर्तुगीज आर्किटेक्चर वाटतं थोडं. हे काय, हे बघा, हे पोर्तुगलमध्ये तुम्हाला अशी घरं भेटणार बघायला. चला, आपला ब्रिज आला आहे. हा बघा मित्रांनो, हाच तो ब्रिज आहे जो 100 BC मध्ये बनवलेला. म्हणजे आता किती जुना असेल तो तुम्ही कॅल्क्युलेट करा. वरती कॅसल पण आहे. स्टोनचा ब्रिज आहे आणि 100 BC मध्ये बनवलेला आहे. चला, अजून एक स्पॉट भेटला व्हिडिओसाठी, तो वरती कॅसल. जाऊन बघतो काय आहे, कॅसलला जायला देतात की नाही. आणि या ब्रिजवरती गाड्या नाही येऊ शकत कारण की भरपूर जुना ब्रिज आहे, तो वजन झेलू नाही शकणार. त्याच्यामुळे फक्त लोकांसाठीच आहे. चालून तुम्ही येऊ शकता. आणि आपण पण चालतो आता. वारा जोरदार आहे आणि लाटा पण म्हणत आहेत. फोर्स आहे पाण्याला. मित्रांनो, वेरोनाला सर्वात ब्युटिफुल टाउन मानला जातो इटलीमधला आणि रोमॅन्टिक टाउन. कारण की भरपूर ब्युटिफुल आहे. वेनिसपेक्षा कमी नाही आहे, भरपूर ब्युटिफुल आहे. वरतून पण चांगला व्ह्यू येणार कॅसलवरून. सध्या ब्रिजचाच व्ह्यू एवढा खतरनाक आहे, मस्त आहे. नक्कीच वरती कॅसलवरती चांगला व्ह्यू येईल. तिकडे सुद्धा जाईन. खालीच फिरतोय, मजा करतोय आणि चालू आहे ट्रॅव्हल लाईफ. चला, आता जातो वरती, जरा कॅसल बघूया. मित्रांनो, आता शिड्या चढून जातोय कॅसलच्या इथे. मागे राहिला ब्रिज, आता नेक्स्ट कॅसल. थकवा लागला पूर्ण. बापरे, भरपूर शिड्या आहेत आणि भरपूर शिड्या चढल्यानंतर असा व्ह्यू आहे. अजून वरती पण चांगला व्ह्यू आहे, थोडा आहे अजून वर, पण बघूया. सायनिकुलर आहे पण चालत नाही वाटतं, तर ठीक आहे, जवान आहे तब तक चलेगा. मस्त व्ह्यू आहे. अजून वर जातो, थोडे फोटोज वगैरे काढतो, एन्जॉय करतो वेरोना. मित्रांनो बघा, मी आलो आहे टॉपला आणि काय व्ह्यू आहे टॉपवरून. आणि मला वाटतं हाच असेल आपला एंड ब्लॉगचा. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर जास्त शेअर करत राहा. चला.